लागू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून रिझर्वेशन कसं समाप्त केल्या जाईल त्याच्या विरोधामध्ये या देशाची व्यवस्था काम करायला लागली आणि त्या व्यवस्थेनं काम केलं आणि काम इथपर्यंत आम्ही ठेवलं. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला विद्यार्थी वर्ग समाप्त करून टाकला. 1992 साली म्हणजे 90च्या दशकामध्ये प्रायव्हेटायझेशनचा कायदा आला आणि प्रायव्हेटायझेशनच्या कायद्याच्या अंतर्गत आमच्या समाजामध्ये जो फ्री एज्युकेशनचा जो कायदा होता त्या फ्री एज्युकेशनच्या कायद्याने खतम करण्याचा कार्यक्रम चालू केला. कसा चालू केला तर प्रायव्हेट शाळा चालू केल्या आणि प्रायव्हेट शाळेमध्ये आमच्या एवढ्या फी वाढून दिल्या की आमचे लेकरं तिथं शिकू शकणार नाही आणि ज्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळेमध्ये आमचे लेकरं शिकू शकतात. संविधानाने अधिकार दिला शिक्षणाचा तर ते शिकतील, परंतु त्यांना जे एज्युकेशन दिलं जाईल ते इतकं निकृष्ट दर्जाचं दिलं जाईल की त्याचं उदाहरण म्हणून सांगतो. प्रणव मुखर्जी जेव्हा राष्ट्रपती मध्ये त्यांचा एक लेख आला होता तर त्यांनी सांगितलं की देशातल्या 200 युनिव्हर्सिटी आहेत, देशातल्या नाही पुऱ्या जगातल्या टॉपच्या 200 युनिव्हर्सिटी आणि त्या टॉपच्या 200 युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या भारत देशाची एकही युनिव्हर्सिटी नाही. काय सांगितलं? जगातल्या 200 युनिव्हर्सिटीची लिस्ट पाहिली टॉपच्या, त्या टॉपच्या 200 युनिव्हर्सिटीमध्ये आमची एकही लिस्ट नाही. या जगाचा इतिहास आहे. याला जर शिक्षण कोण शिकवलं असेल तर ते भारतानं शिकवलं. जगातली पहिली युनिव्हर्सिटी जर कुठे असेल तर ते भारतात असेल. तर आजची परिस्थिती अशी निर्माण झाली की या जगामध्ये 200 टॉपच्या युनिव्हर्सिटी काढल्या, त्या युनिव्हर्सिटीमध्ये एकही आमच्या देशाची युनिव्हर्सिटी नाही असं जर या देशाचा राष्ट्रपती सांगत असेल तर मी जे म्हणतो आहे की आमचं शिक्षण निकृष्ट दर्जाचं केलं, ते निकृष्ट दर्जाचं केलं त्याचा हा उदाहरण आहे. तर मित्र, निकृष्ट दर्जाचं शिक्षण केलं. बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तर या शिक्षणाला गाढवींचं दूध बनवलं आणि गाढवींचं दूध बनवलं. याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता हमालाच्या जागा निघाल्या होत्या, त्या हमालाच्या ज्या जागा निघाल्या होत्या त्या हमालाच्या जागेसाठी पीएचडी झालेले तरुण तिथंसा अर्ज करत होते. पीएचडी झालेले तरुण. पहिले काय होतं की आमचा जो गुलाम होता तो गुलाम कसा होता? तो गुलाम त्याच्या अंगावर असे एकदम घाणेरडे कपडे, त्याला कपडे घालायची सोय नाही त्याची, एकदम कळकला बोलला. पण आता तो गुलाम नाही, हमाल करणारा, हमाल म्हणजे गुलामच करणारा म्हणून नाही, तो जो हमाली करणारा आहे तो पीएचडी झालेला माणूस, तो हमाली जागा बोलला. याचा अर्थ आम्हाला त्यानं इतक्या खालच्या लेवलवर आणलं. हे सगळं जे केलं आहे ते त्यांनी प्रायव्हेटायझेशनच्या नावाखाली केलं आहे. आता नोकरदार वर्गाचा विषय, विद्यार्थी वर्गाचा विषय सांगला, नेता वर्गाचा विषय सांगतो गवळी साहेब. नेता वर्गाच्या संदर्भामध्ये गवळी साहेब पार्टीचे आहेत म्हणून सांगतो. नेता वर्गाच्या संदर्भामध्ये 131 खासदार आहेत शेड्यूल कास्टचे. शेड्यूल ट्राईबचे 131 खासदार आहेत पुऱ्या भारतात आणि शेड्यूल कास्टच्या विरोधामध्ये, शेड्यूल ट्राईबच्या विरोधामध्ये वर्गीकरणाचा कायदा बनला आता आणि त्या वर्गीकरणाच्या कायद्याच्या विरोधामध्ये एकही जण बोलत नाही. 131 खासदार आहेत, एकही जण बोलत नाही. याचा अर्थ आमच्या समाजामध्ये जो नेता वर्ग बाबासाहेबांनी निर्माण केला होता, कशासाठी केला होता की तो नेता आमचा रिप्रेझेंटेटिव्ह असला पाहिजे, आमच्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधामध्ये जर काही होत असेल तर तो तिथं बोलला पाहिजे, त्यांना तोंड उघडलं पाहिजे. परंतु आमचा कुठलाही नेता एससी एसटीचा तोंड उघडत नाही, बोलत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या नेत्याच्या संदर्भानं नंतरच्या काळात लिहिलं की आमच्या समाजातून हे जे लोक निवडून जातील, हे निवडून जाणारे लोक दलाल लोक आहेत, टूल आहेत, स्टूज आहेत. आमच्या समाजातून हे जे लोक निवडून जातील दलाल आहेत, हडवे लोक आहेत. आणि पुढे जाऊन बाबासाहेब म्हणतात की हे लोक कुत्रे आहेत. काय आहेत? कुत्रे आहेत. कुत्रे कसे आहेत? कुत्र जर असलं, कुत्र ठेवलं तर ते कॉम्युनियनचं कुत्र पाहिलं असेल तुम्ही. ते कॉम्युनियनचं कुत्र जरी कोणाला चावत नसेल पण जर कोणी दिसलं गेटवर तर असं भोगते की तो पाहणारा जो पहिले विचार करते की सारा जाऊ का नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं हे जर कुत्रे आहेत तर निदान भुकलं तर पाहिजेत. पण हे लोक जे कुत्रे आमच्या समाजाचे आहेत हे कुत्रे भुकत बी नाहीत. काय करतात? चाटायचं काम करतात. हे लोक चाटायचं काम करतात. तर मित्र, आमच्या समाजामध्ये निर्माण झालेला विद्यार्थी वर्ग रिझर्वेशन खतम केला. आमच्या समाजामध्ये निर्माण झालेला नोकरदार वर्ग खतम केला. आमच्या समाजामध्ये निर्माण झालेला नेता वर्ग बी खतम केला, नोकरदार वर्ग, सगळे वर्ग खतम केले. म्हणून जयभीम प्रहारनं अशी भूमिका घेतली होती की प्रायव्हेट सेक्टरच्या नावाखाली जर आमचं रिझर्वेशन समाप्त होत असेल तर आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण मागितलं पाहिजे. प्रायव्हेट सेक्टरचं आरक्षण मागितलं पाहिजे आणि प्रायव्हेट सेक्टरचं आरक्षण मागण्याकरिता या देशामध्ये आम्हाला लॉंग मार्च काढावा लागेल. आणि लॉंग मार्चच्या तयारीच्या अनुषंगानं आम्ही ही संघटना बनवली होती आणि लॉंग मार्च
जो रूट आहे, हिवाळी अधिवेशन आणि जे पावसाळी अधिवेशन होते, त्या अधिवेशनाच्या ज्या ज्या गावं येतात त्या त्या गावाच्या अनुषंगाने आम्ही ही संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही अंशी आम्ही त्यामध्ये सफल सुद्धा झालो. परंतु आम्ही असा निर्णय घेतला की याला जर शक्ती भेटली, अनेक संघटना जर एकत्रित आल्या तर हा उद्देश पूर्ण होऊ शकते. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हक्क आणि अधिकार शाबूत राहू शकतात आणि शाबूत राहण्याकरिता आमच्या समाजामध्ये काय केलं पाहिजे, तर ज्या संघटना आहेत, जी मदर ऑर्गनायझेशन ज्याने म्हणतात, जे मेन संघटन मातृ संघटन आहे बाबासाहेबांनी निर्माण केलं, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, त्या दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियामध्ये जर आम्ही सामील झालो तर हा जो उद्देश आहे, हा केवळ हा उद्देश नाही, तर व्यवस्था जी आहे या देशामधली, या व्यवस्था परिवर्तनाचं काम आम्ही लोक करू शकू. तर मित्र हो, मी आजच्या दिवशी इतकंच सांगू इच्छितो की जय भीम प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीनं जे काही काम आम्ही आजपर्यंत केलं, जे काही कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी निर्माण केले, ते सगळेच्या सगळे कार्यकर्ते घेऊन भारतीय बौद्ध महासभा अर्थात द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेच्या बॅनर खाली आज आम्ही ते विलीन करत आहोत. आणि या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या उद्देशासाठी, ज्या महान उद्देशासाठी भारतीय बौद्ध महासभेचा निर्माण केला, हा भारत देश बौद्धमय करण्याकरता, आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जाण लिहा तुमच्या घराच्या भिंतीवर, आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचा मी लहान होतो तेव्हापासून ऐकतो. परंतु मित्र हो, आम्ही तुम्हाला आश्वासन तर नाही देत, परंतु शब्द देतो की त्या दिशेनं जे दिशा बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवली होती की जाण लिहा तुमच्या घराच्या भिंतीवर, त्या दिशेनं जाण्याकरता जितकी आमच्यामध्ये शक्ती असेल ती शक्ती पणाला लावू आणि भारतीय बौद्ध महासभेचं काम करू. इतकंच बोलतो. तुम्ही मला शांततेनं ऐकलं त्याबद्दल आभार, धन्यवाद. जय भीम.